निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल, न्यू यंग स्टार क्लब कोपरगाव तसेच आव्हाड परिवाराच्या वतीनं गंभा विठाबाई किमाजी आव्हाड यांचा दसक्रिया विधी पार पडला। वयाच्या 84व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथून निधन झालं होतं। कोपरगाव येथील अमरधाममध्ये दसक्रिया विधीनिमित्त त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी कोपरगाव शहरामध्ये एक नवीन पायंडा पाडलेला दिसतोय। दसक्रिया विधीनिमित्त हा पायंडा पाडलाय। त्यामध्ये कैलासवासी गंगा भागीरथी विठाबाई चिमाजी आव्हाड यांचे नातू सेवानिवृत्त सैनिक मेजर समीर आव्हाड, त्याचबरोबर न्यायाधीश डॉक्टर विक्रम आव्हाड, न्यायाधीश डॉक्टर संगीता विक्रम आव्हाड यांनी आजीच्या दसक्रिया विधीनिमित्त त्यांच्या वयाच्या 85व्या वर्षी निधन झालं याचाच औचित्य साधत उन्हामुळे होणारा त्रास, निसर्गाची होणारी हानी, वाढतं प्रदूषण याला आळा बसावा या उद्देशाने न्यायाधीश डॉक्टर विक्रम आव्हाड व न्यायाधीश डॉक्टर संगीता विक्रम आव्हाड यांच्या संकल्पनेमधून उन्हाळ्यामध्ये होणारी जीवाची लाही लाही बघता राष्ट्रीय विधी सेवा निमित्त आजीच्या दसक्रिया विधीमध्ये 85 कल्पवृक्ष म्हणजेच नारळाच्या झाडांचे वाटप करून त्यासोबत त्याची जोपासना करण्यासाठी मित्रपरिवार व नातेवाईकांना सांगितलं आहे। त्याचबरोबर नारळाच्या झाडासोबतच गांडूळ खत वाटप करून झाडाचे योग्य प्रकारे संगोपन व्हावं या उद्देशाने गांडूळ खत देण्यात आलं। पंचक्रोशीमधील सर्व स्तरातून या उपक्रमाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय। आज रोजी वसुंधरा वाचवण्याची अत्यंत गरज आहे। वृक्षतोड, प्रदूषण यामुळे जागतिक तापमान वाढीस लागलं आहे। ते जर तापमान कमी करायचं असेल तर आपणा सर्वांना जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून निसर्गाचं संवर्धन करणं काळाची गरज आहे। आपण रोजच उष्माघाताच्या बातम्या ऐकत असतो। प्रत्येक जण म्हणतो वृक्ष लागवड झाली पाहिजे, संवर्धन जपलं पाहिजे, परंतु प्रत्यक्षात कृतीमध्ये कुणीच आचरणात आणत नाहीये। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 51 क अन्वये नदी, नाले, जंगल, वृक्ष संपदा यांचं संरक्षण व संवर्धन करणं प्रत्येक भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे। त्याचाच एक भाग म्हणून या सुशिक्षित घराण्याने आजीच्या दसक्रिया विधीमध्ये एक चांगला पायंडा पाडून समाजाला काहीतरी पायंडा दाखवून दिलाय। वृक्ष वाटप करून आजीच्या स्मृती सदैव जिवंत राहावा हाच एक उद्देश असून त्याचबरोबर आपली वसुंधरा कशी टिकेल व सुंदर राहील याची जोपासना होईल याकडे त्यांनी भर दिलाय। आव्हाड कुटुंबियांचं सर्वच स्तरातून यामुळे कौतुक होत आहे। तसेच न्यायाधीश डॉक्टर विक्रम आव्हाड हे गेल्या 18 वर्षांपासून तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर सायकल यात्रा हा प्रवास करत असतात। त्यांच्याबरोबर 40 ते 50 लोकांची सायकल स्वारांची टीम असते। या सायकल स्वारांच्या माध्यमातूनच अनेक ठिकाणी नवनवीन उपक्रम राबवून जमिनीचे संवर्धन कसे होईल, जागतिक पर्यावरणाला कसा लाभ होईल, वृक्ष लागवड जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा, कोरड्या जागेवरती, डोंगराळ माळावरती जंगली बियांची लागवड करणं, स्वच्छता अभियान असो, प्लास्टिक मुक्त शहर असो, अशा विविध उपक्रमांना चालना देऊन तरुणांच्या मार्फत हा उपक्रम राबवत असतात। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी न्यायाधीश डॉक्टर संगीता विक्रम आव्हाड या देखील हिरारीनं भाग घेत असतात। या उपक्रमांमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करत असतात। खऱ्या अर्थानं समाजामध्ये अशा गोष्टी रुजणं ही अत्यंत काळाची गरज आहे। आपला जन्मदिवस असो या मृत्यूदिवस, मित्राचा वाढदिवस असो या मृत्यू असो, त्या दिवशी त्याची आठवण राहावी म्हणून आपण प्रत्येकानं एक झाड आपल्या शेतामध्ये, घरासमोर, जिथे आपल्याला योग्य जागा मिळेल तिथे संवर्धन करणं काळाची गरज आहे, असे महत्त्व सदैव डॉक्टर विक्रम अंबादास आव्हाड हे पटवून देत असतात। राजसत्ता न्यूज ब्युरो, कोपरगाव। साकूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय।
यामध्ये पंजाबी थाली, चायनीजसह अस्सल मराठमोळं जेवण. विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवय्यांसाठी ठरते खास आकर्षण. या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय. एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल. ठिकाण साकूर चौफुली, साकूर.